रेशनवर दिल्या जाणाऱ्या धान्यात किडे, आळ्या, बुरशी आलेली काळी ज्वारी आणि तांदूळ, नागरिकांकडून शासनाविरोधात संताप। बीडच्या गेवराई, माजलगाव, बीड धारूर, परळी, आष्टी, पाटोदा, आंबेजोगाई सर्वच ठिकाणी होतोय पुरवठा। बीड जिल्ह्यात राजकीय पुढारी मूग गिळून गप्प का? शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना दिले जाणारे रेशनचे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे येत आहे। रेशनद्वारे दिले जाणारे तांदूळ व ज्वारी या धान्यात तर चक्क किडे, आळ्या असून बुरशी देखील आल्याचे दिसून येत आहे। यामुळे नागरिकांमध्ये शासनाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे। बीडच्या माजलगाव येथील पुरवठा विभागाअंतर्गत माजलगाव येथे 40,000 तर दिंद्रूड गोडाऊन अंतर्गत 17,000 अन्न सुरक्षा अंत्योदय व APL शेतकरी रेशन कार्ड धारकांचा समावेश आहे। या रेशन धारकांना शासनाकडून मोफत धान्य पुरवठा केला जातो। या रेशन धारकांना तांदूळ दिला जातो, त्याचबरोबर कधी गहू तर कधी ज्वारी देखील दिली जाते। या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या तांदळात आळ्या, किडे आढळल्याचे रेशन धारकांकडून सांगण्यात येऊ लागले। त्याचबरोबर जी रेशन धारकांना ज्वारी देण्यात येत आहे तिचा दर्जा देखील अतिशय खालावलेला आहे। ही ज्वारी पूर्णपणे काळी पडली आहे। या ज्वारीला बुरशी लागल्याने ज्वारीची पोते उघडल्यास त्याची दुर्गंधी देखील येऊ लागली आहे। सिटी प्लस मराठीसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव, गेवराई, बीड।